या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा व आपल्या माध्यमातून सर्व माहिती मतदार, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। विशेष करून मला आपल्याला सांगावंसं वाटते की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे। आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे। त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे। 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती। 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती। जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल। 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील। त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागतील। या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील। जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे। मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल। मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहेत। त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील, स्त्री मतदार 1,66,19,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील। या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे। ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील, बॅलेट युनिट 87,916 असतील। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत। यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील, बॅलेट युनिट 22,698 असतील। या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत आणि 1 जुलै 2025 ही मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ऍड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत। मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील
ते बदल करण्याचे अधिकार आहे. टंकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत. आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, मात्र प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ते सुद्धा नावं संमेलित करण्याचे अधिकार असतील. या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे. आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही. काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्याची ओळख पटवली जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत. उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः 11 लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचे एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फील्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंट प्रमाणे फक्त 7% त्या यादीपैकी 7% फक्त ऍक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले. थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. मतदारसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ईपिक क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ऍप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ऍपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं नाव, त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ऍपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल ऍप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे iOS प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे. मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना 32 विविध प्रकारच्या ज्या मीडिया ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहे. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामध्ये तान्याबायासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी आहे, सावलीची सुविधा आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, या सुविधा उपलब्ध आहे. काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 290 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 870 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय या निवडणुकीसाठी 1,96,605 इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही. या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे.
महापालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे. राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या आहे. स्टार कॅम्पेनरची संख्या ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे. आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहे. एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख. आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय. दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नाम निर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदीमध्ये आपल्याला देतो आहे. राज्य की बृहन्मुंबई महानगर पालिका सहित 29 महानगर पालिका का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूं. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. Now I will tell this election program in English. I am declaring the election schedule of 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Withdrawal of candidature 2nd January 2026. Withdrawal of candidature 2nd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Date of poll 15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026.
counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात सर, करू. आज अंतिम मतदाराचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु अद्याप देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाही आहे किंवा ज्या प्रिंटआउट राज्यात राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप दिला जात नाहीये. मुंबई महापालिकेचे बालमुळे सांगतायत, त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंटआउट आता लगेच घेऊ नका, पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंटआउटमध्ये काही भूल असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड का करत असं? फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादीबाबत कुठल्याही प्रकारचा गोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. राजकीय पक्षांना प्रिंटआउट दिल्या जात नाहीये तुला प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सर्व राजकीय नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेले, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ऍक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉलचा जो पिरियड आहे तो विड्रॉलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ती फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय आहे किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अॅनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड जोर दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7 ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुमचं मत काय? मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17(ब) प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यांचा अपूर्ण आहे त्यांचा उद्या रात्री 10 वाजेपर्यंत, आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवतात आणि सकाळी 7 ला मतदान, जो ब्रीदिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही. ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये काय की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या जे संबंधित जे कायदे आहेत, संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युअली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो, म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे
किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे. 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते. आज के दिन में 29 कॉर्पोरेशन का फाइनल वोटिंग लिस्ट पब्लिश होने वाला था. अगर इसके बाद भी डुप्लीकेट वोटर्स या एक वोट से दूसरे वोट में वोटर्स पाए जाते हैं तो वो प्रोसेस होगा क्या, वो करेक्शन होता रहेगा? नहीं, देखो इसमें आज एक्चुअली फाइनल वोटर लिस्ट भी होगी तो भी मतदान केंद्र की जो लिस्ट है, मतदान केंद्र की लिस्ट है ये 20 दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होगी और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो 27 दिसंबर को होगी. 27 उसकी डेट 27 दिसंबर है. तो ये जो दुबार मतदार एक्चुअली उसमें अगर दुबार मतदार नहीं है तो उसका जो डबल स्टार जो है तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम 27 दिसंबर तक कर सकते हैं. 27 दिसंबर और 27 दिसंबर के बाद भी अगर दुबार मतदार अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दोबारा नहीं है तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोल रोल देंगे उसको मार्क कॉपी ऑफ इलेक्ट्रोल रोल है उसमें हम उसमें रिकॉर्ड करेंगे. अचानक नोटिफिकेशन काढण्याची परंपरा जी आहे ती नगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली. खास करून डमी उमेदवाराच्या संदर्भात एकच सूचक असताना आणि तुम्ही कॉलम एकचाच दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही 5 सूचक पाहिजे. ते अचानक जे नोटिफिकेशन जे आहे ती यावेळी खंडित होणार आहे का आणि अचानक नोटिफिकेशन काढणे या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते क्लॅरिफिकेशन ऍक्च्युली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचं जे इन्फरन्स आहे त्या इन्फरन्स प्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं होतं. या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्याला पर्यायी उमेदवार राजकीय पक्षांची 2 दिवसाआधीच बैठक झालेली आहे. त्यांना जी रूल्स आहे ते रूल्स आम्ही समजून सांगितले आहे. त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही. एक मिनिट त्यांचा राहू द्या. उदयजी उदय मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात अनेकदा तुमच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. अशा सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणूक आयोगानं समाधान केलं आहे का आणि आज पत्रकार परिषदेतून तुम्ही आश्वस्त करू शकता का या राजकीय पक्षांना की हे सगळे मतदार याद्यांमधले घोळ मिटवण्यात आलेले आहेत? राजकीय पक्षांची बैठक मी निवडणूक घोषित करण्यापूर्वी केली. त्यासाठीच मी राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करूनच ही निवडणूक घोषित केलेली आहे. त्यांना दुबार मतदारांबाबत माहिती दिली. त्यांना वोटर्स सर्च बाबत अनेक शंका कुशंका होत्या त्या सुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला. वोटर्स सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली. मताधिकार ऍप त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुबार मतदारांची जी टूल्स डेव्हलप केलं आहे ते टूल सुद्धा त्यांना दाखवलं. त्या टूल्स बद्दल पण ते पूर्ण समाधानी झालेले आहेत आणि हे टूल इतर सुद्धा महानगरपालिकांमधून वापरा अशा प्रकारचं रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे आणि इतर महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्याकडे टूल डेव्हलप केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने दुबार मतदार जे आहेत टोटल दुबार मतदार ऍक्च्युअल जे दुबार आहेत ते फक्त 5% ते 20% आढळून आले. जास्तीत जास्त 20%, कमीत कमी 5%. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते फक्त 7% आढळून आले आहेत. एकच मिनिट एक शेवटचा यांचा याचं आरक्षण देखील 50%पेक्षा जास्त आहे. तर त्यामुळे पुन्हा त्या कोर्टातून कुठला त्रास होऊ शकतो का आणि त्यासाठी पुन्हा काही प्रक्रिया करावी लागणार आहे? यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल तरी त्यांच्या निवडणुका तत्काळ कंडक्ट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या सर्व निवडणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील. एक मिनिट त्यांचा राहू द्या. एक मिनिट हा बोला वोट चोरी हुई है विधानसभा चुनाव में. इस टाइम में भी विपक्ष जो लगातार ये आरोप लगा रहा है कि कहीं ना कहीं जो इलेक्शन यादी है उसके अंदर कहीं ना कहीं घोटाला है और उसके अंदर पूरी क्लियरेशन के बाद ही कहीं ना कहीं चुनाव किया जाए. तो क्या पूरी चीज प्रक्रिया जो है पूरी कर ली गई है?
देखिए, ये जो एक्चुअली जो वोटर लिस्ट जो है, वोटर लिस्ट हम 1 जुलाई 2025 की जो वोटर लिस्ट है, वो एक्चुअली इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की जो वोटर लिस्ट है वही हम यूज कर रहे हैं। इसमें अभी दोबारा मतदार को हमने आइडेंटिफाई किया, उसके ऊपर कार्यवाही चालू है। और इसमें और एक ऐसी आपत्ति है कि एक्चुअली जैसे नवी मुंबई महानगर पालिका में एक ऐसा हमको इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि महापालिका आयुक्त है, महापालिका आयुक्त के घर में 150 मतदार दिखाई दिए, लेकिन एक्चुअली उसमें हमने उसका इन्वेस्टिगेशन किया। उसमें ऐसा है कि वहां पे जो सेक्शन एड्रेस है, वो सेक्शन एड्रेस एक्चुअली वो एक्चुअल वोटर का एड्रेस नहीं होता है। सेक्शन एड्रेस एक लैंडमार्क टाइप का होता है, उसमें 2-3 लैंडमार्क ऐसे उसमें मेंशन होता है, और वो एक्चुअली सेक्शन एड्रेस के अगेंस्ट में वो 150 मतदार उसमें निकले थे। यानी ऐसा नहीं कि हर मतदार का जो एड्रेस है वो महानगर पालिका आयुक्त का निवास था, ऐसे नहीं था। वो एक है। दूसरा ऐसा उसमें और एक एक्चुअली इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि वहां पे नवी मुंबई महानगर पालिका में टॉयलेट में एक्चुअली 10 मतदार दिखाई दिए है, लेकिन एक्चुअली वो जो टॉयलेट की जो बिल्डिंग थी, टॉयलेट की बिल्डिंग के ऊपर फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर, वहां पे एक्चुअली लोग रहते थे और वहां पे तब वो रजिस्ट्रेशन हुए थे, और इसके कारण वो एक्चुअली टॉयलेट का एड्रेस वो टॉयलेट के ऊपर रहते थे फर्स्ट और सेकंड फ्लोर, बाद में वो वहां से निकल गए। एक मिनिट, बाकीच्यांना पण थोडंसं विचारू द्या ना, थोडंसं उद्या थांबा. दिस साइड सर, अधिकारी अफसर जो होते हैं जो आपकी रियायत दी गई है उससे ज्यादा भी समय तक टिके रहते हैं। चुनाव का जब ऐलान होता है तो इंटरनल ट्रांसफर होता है, घूम फिर के वो तो वही रहते हैं। तो क्या ये ईमानदारी से ये चीज पर अमल किया जा रहा है कि आपने जो गाइडलाइंस उन अफसरों की नियुक्ति को लेकर बनाई है? नहीं, अफसर के नियुक्ति के लिए गाइडलाइंस है, और एक्चुअली जो अफसर उसको जो 5 साल हो गया है या कुछ केस में 3 साल, कुछ केस में 5 साल, तो उनको वहां पे हमने तबादला करने का पॉलिसी है, और उसके अनुसार राज्य सरकार ने उनका तबादला किया है। तुम्ही राष्ट्रीय पक्षाने ईबी फॉर्म दिलेला आहे, त्या ईबी फॉर्म मध्ये जे नमुने आहेत त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की कुठल्याही महापालिकामध्ये थेट महापौर पदाची निवडणूक नाही आहे, परंतु आता तुम्ही जे ईबी फॉर्मचं नमूद दिलं गेलेलं आहे त्यामध्ये थेट महापौर म्हणजे महापौर पदासाठीचं देखील नाव लिहिलेलं आहे. नहीं त्या अशा चुका ज्या आहेत त्या दिसून जो येत हे आहेत. चुका नाही आहे, कारण की हे जे सर्व नियम अधिनियम राज्य शासन करतो. आता याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये कधी नगराध्यक्ष पद असते, कधी निघून जाते, त्याच्यामध्ये हे बदल होत राहतात. आणि तसंच म्हणजे महापौर पद जे आहे ते कधी डायरेक्ट इलेक्शन होईल, कधी होणार नाही. आणि त्याच्यामुळे तो जो नमुना जो आहे तो यथास्थिती महापौर जर असेल तर तो महापौरासाठी वापरला जाईल, कारण की हे जे नियम अधिनियम हे आमच्या हातामध्ये नाही आहे. ही ऍक्च्युली राज्य सरकार, आता नगराध्यक्षाच्या बाबतीत कधी नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक होत होती, कधी नगराध्यक्ष ऍक्च्युली त्यानंतर इनडायरेक्ट त्याचे इलेक्शन होत होतं. आणि त्याच्यामुळे फॉर्मॅट जे आहे ते फॉर्मॅट आपले युनिफॉर्म असायला पाहिजे, एकच फॉर्मॅट असायला पाहिजे, त्याच्यामुळे ती प्रोव्हिजन केलेली आहे. इकडे थांबा. एकच मिनिट यांचा उद्या. हा, अभी तक डुप्लीकेट वोटर्स का टोटल नंबर आ चुका है? मैंने आपको बताया डुप्लीकेट वोटर जो है, डुप्लीकेट नहीं, दुबार वोटर जो है, मैंने संभाव्य दुबार ऑन एंड अराउंड 15 लाख, ऑन एंड अराउंड 15 लाख. उसमें से ये 15 लाख ऑल ओवर महाराष्ट्र की फिगर बताऊं, उसमें से मुंबई का जो है, मुंबई का 11.5 लाख अकेले मुंबई का, और उसमें 11.5 लाख में मुंबई ने जो एक्सरसाइज किया है उसमें वो एक्सरसाइज में उनको ऐसा दिखाई दिया है कि एक्चुअल दुबार जो है वो सिर्फ 70,000 to 80,000 है. सर, 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार? आणि दुसरं, यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हाला नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका ऍक्च्युअली मोस्टली 90% आम्ही घेतलेल्या आहे. आता 10% शिल्लक आहे, ते आपण 20 तारखेला घेणार आहे आणि 21 तारखेला निकाल लागणार आहे. सेकंड, एक मिनिट, लेट मी कंप्लीट. सेकंड, महानगरपालिकेचं जे आहे, महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं आहे, ते सुद्धा 31 जानेवारीच्या आधी होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या. आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे.
आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात. याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो. नगर परिषद नगर पंचायतमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे. जिल्हा परिषदमध्ये एक गटासाठी आणि 1 गणासाठी. आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते. आणि आता ज्या जिल्हा परिषद आहे या 50%च्या आतमध्ये आहे, या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते. त्याचं नियोजन आम्ही करतोय. एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन. आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू. आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल. निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे कधी घोषित केले त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युअली मतमोजणी जी आहे ते मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचा आपण पोलिंग घेतो. सर ये सभी 29 कॉर्पोरेशन अभी भी लिस्ट फाइनल कर रही है, तो ऐसे में आपको लगता नहीं कि इलेक्शन आज ही अनाउंस करना है जल्दबाजी? नहीं, एक्चुअली ये जो अंतिम मतदार यादी है सभी 29 महानगर पालिका की फाइनल हो गई है. और उसके बाद में भी 27 तारीख तक 27 दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है वो पोलिंग स्टेशन वाइज यादी ये फायनल हो जाएगी. नगरपालिका निवडणुकामध्ये पैशाचा भरमसाठ वापर झाल्याचं पाहायला मिळालं. तशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे केवळ दिखावा झाला, परंतु महापालिका निवडणुकामध्ये यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा वापर जो आहे तो अधिक होऊ शकतो. त्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतं का आणि तशा प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगाकडून केलं जाते का? कारण या सर्वाधिक जास्त नगरपालिका निवडणुकामध्ये सर्वाधिक जास्त आरोप केले गेले की पैशाचा वाटप झालेला आहे मतदारांना. नगर परिषद नगर पंचायतीमध्ये साधारणतः ऍक्च्युली ज्या आपण काळजी घेतली होती त्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आपला या पैशांच्या वाटपांसंदर्भात आपण सर्व बँक आहेत किंवा मग ज्या पतसंस्था आहे यावर पूर्ण आपलं नियंत्रण आणि मॉनिटरिंग याच्यामध्ये आहे. आणि या संदर्भात नगर परिषद नगरपंचायत संदर्भात ऍक्च्युली अराउंड 2.5 कोटी यामध्ये हस्तगत जप्त सुद्धा करण्यात आले होते. आणि त्या संदर्भात संबंधितांविरुद्ध कारवाई सुद्धा करण्यात आली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे केस देण्यात आली. काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. आणि यावर आणि विशेष करून एअरपोर्ट आणि बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन यावर सुद्धा आपलं त्याच्यामध्ये पथक राहणार आहे. एक मिनिट थांबा, इकडचे एक होऊ द्या जरा. While taking these actions against तुम्ही म्हणतात the moneyच्या युद्धासाठी, but the political party guys have been claiming against each other की the use of money was so blatant. काही ठिकाणी 5,000 पर वोट, 10,000 वोट, 15,000 वोट हे सगळं तिथे विजिबल आहे. तुमच्या मशिनरीला काही दिसणार नाही. व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन? ह्या संदर्भात तुम्ही काय मेजर्स घेतलेले आहेत का? हे जे तुम्ही सांगताय ते सगळे नुसते टोटल आहे की 2.5 कोटीचं फक्त हे झालं, पण दिस इज द मनी बिंग सर्क्युलेटेड ते कॅन्डिडेट सांगतायत स्वतः. तर त्या संदर्भात इज देयर एनी काइंड ऑफ नाही, आता नगर परिषद नगर पंचायतीच्या बाबतीत आचारसंहिता एकूण 29 तक्रारी आपल्याकडे आलेल्या होत्या. त्यापैकी 11 तक्रारी निकाली निघालेल्या आहे. 18 तक्रारी संदर्भात चौकशी सुरू आहे. आणि विशेष करून मी तुम्हाला सांगितलं की जी ऍक्च्युली पैसे जे आहेत पैसे संदर्भात 3,04,74,110 ही रक्कम जप्त करण्यात आली. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालं आहे. आणि मद्य वाटपाच्या संदर्भात 1,46,144 लिटर मद्य आणि अंमली पदार्थ हे जप्त केले आहे. आणि याशिवाय 4 तलवारी, 2 गुप्ती व 2 चाकू देखील जप्त केलेले आहे. अशा प्रकारची उपाययोजना आपण महानगरपालिकेच्या